छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जय हो। नमस्कार, बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहिती आहेतच। महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभं केलं, रक्ताचं पाणी करून स्वराज्याचे वीट आणि वीट शाबूत ठेवण्याचा अविरत पराक्रम केला। स्वराज्यावरती चालून येणारे संकट शिताफीने हाताळून त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा आणि त्याच शिवकालीन काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरू आहे। तसंच एका प्रदीर्घ मोहिमेबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। ती मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय, अर्थातच कर्नाटक मोहीम। त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 8 एप्रिल 1678 रोजी दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी करून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती पोहोचले। दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे सध्याचा कर्नाटक आणि तामिळनाडूचा बराचसा भाग शिवरायांनी जिंकून घेतला। ही मोहीम तब्बल 1.5 वर्ष चालू होती। तामिळनाडू वेल्लोरचा किल्ला सोडला तर महाराजांना इतर ठिकाणी जास्त त्रास झाला नाही आणि कालांतराने तोही किल्ला मराठ्यांनी जिंकला। तब्बल 1.5 वर्ष राजे स्वराज्याबाहेर दक्षिणेत होते। मोहीम विजयी करून राजे 8 एप्रिल 1678 रोजी पन्हाळ्यास परतले। शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाची मोहीम म्हणूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली ही दक्षिण दिग्विजय मोहीम ओळखली जाते। दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील वकिलामार्फत कुतुबशाह बरोबर बोलणी केली। कुतुबशाहीचा कारभार मद्दांना आणि अक्कांना या प्रधानांच्या हातात होता। त्यांनी कुतुबशाहशी बोलून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करण्यात त्याचा फायदा आहे हे पटवून दिलं। तसंच दक्षिणेकडे निघण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या आघाडीवर शांतता आवश्यक होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी निराजी पंतला बहादूर खानकडे धाडलं। निराजी पंतानं बहादूर खानला दागदागिने आणि इतर भेटवस्तू दिल्या। त्यानं मोगलांबरोबर गुप्त करार केला की छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीच्या दक्षिणेतील प्रदेश जिंकण्यासाठी गेले असताना मोगलांनी स्वराज्यावरती आक्रमण करू नये। मोगलांचे स्वराज्यावरील आक्रमण थोपवणे आणि कुतुबशहाशी हातमिळवणी करत दक्षिण मोहीम यशस्वी करण्याच्या योजनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, बुद्धी चातुर्य आणि परराष्ट्र नीती धोरण हे पैलू ठळकपणे जाणवतात। शेवटी योग्य वेळ साधत दक्षिणेकडील राजकारण अनुकूल होताच स्वराज्याची पूर्ण व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी रायगडाहून कूच केले। कमी कालावधीत सर्वात जास्त किल्ले आणि क्षेत्र जिंकून घेत स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी 6 ऑक्टोबर 1676 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थान केलं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकानंतर ज्या वाटेने दक्षिण दिग्विजयला ते गेले त्या वाटेवर 1 दिवसाची भटकंती मोहीम कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती। नव्या पिढीला इतिहास माहिती होण्याच्या दृष्टीने आम्ही कोल्हापुरी या ग्रुपने ही मोहीम आयोजित केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या आणि त्या यशस्वी केल्या आणि त्यापैकीच एक मोहीम म्हणजे शिवाजी महाराजांची दक्षिणेतली दिग्विजय मोहीम होती आणि त्याच मोहिमेचा हा मार्ग आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधला हा मार्ग आहे। आतापर्यंत हा मार्ग दुर्लक्षित असा होता, मात्र या मार्गाचं महत्त्व पटवून आता कोल्हापूरची तरुणाई या मार्गाच्या शोधामध्ये आता इथपर्यंत पोहोचलेले आहे। अनेक गुढरम्य ठिकाणी या मार्गावरती आहेत। त्या मार्गाचं सुद्धा आपण या एकूणच सगळ्या याच्यामध्ये आढावा घेणार आहोत। अनेक शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार देणारे अनेक घटक सुद्धा या मार्गावरती आहेत आणि हा मार्ग आहे तो दक्षिण दिग्विजय मार्ग म्हणून ओळखला जातो। तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोहीम आखल्या आणि त्या यशस्वीही केल्या। त्यापैकीच दक्षिण दिग्विजय मोहीम ही महत्त्वपूर्ण अशी होती। 6 ऑक्टोबर 1676 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेला सुरुवात करत ती यशस्वी करून 8 एप्रिल 1678 ला सुखरूप पन्हाळ्यावरती ते पोहोचले। ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांची इतिहासातील सर्वात मोठी मोहीम समजली जाते। राज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली आणि या मोहिमेसाठी
महाराजांनी जो मार्ग निवडला तो कूर मालसवडे आकुर्डे या मार्गाची निवड केली, कारण पुढे पाडगावला मौनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाराजांना या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात करायची होती। त्यामुळे महाराज कूर मालसवडे आकुर्डे या मार्गाने पुढे पाडगावला गेले। त्यांनी मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि पुढे खाली कोकण मार्गे ते दक्षिणेकडे उतरले। दक्षिण दिग्विजयामध्ये ते यशस्वी ठरले आणि पुन्हा महाराजांनी येऊन मौनी महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा याच मार्गाने महाराज माघारी परतले। तर महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयाची आठवण, त्याचं स्मरण जनमानसांमध्ये कायम तेवत राहावं यासाठी आकुर्डे गावचे श्री विटी पाटील यांनी त्या स्मरणार्थ या ठिकाणी 2 स्तंभ उभे केलेले आहेत। हे स्तंभ म्हणजेच या विजय मार्गाची एक खूणच आहे, जणू महाराजांच्या या दक्षिण दिग्विजय मोहिमेचं स्मरणच। सोशल मीडियाचा वापर करून बऱ्याच वेळा असं समज असतो की त्याचा सोशल मीडियाचा वापर गैरवापर होतो, पण आपण ह्या सोशल मीडियाच्या आम्ही कोल्हापूर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आव्हान केलं होतं या ट्रेकसाठी। हा ट्रेक आयोजित केला होता आणि ह्या ट्रेकला थोड्याच दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला आणि एवढी चांगली संख्येने तरुण एकत्रित येऊन या ट्रेकला आले। अशा पद्धतीने सुद्धा सोशल मीडियाचा चांगला वापर होऊ शकतो हे आपल्याला दिसतं इथून। अहत तंजावर ते तहत पेशावर, सगळे राज्य छत्रपतींचे या वाक्याची प्रचिती देणारा हा दक्षिण दिग्विजय होता। छत्रपती शिवराय ज्या मार्गाने या मोहिमेला गेले होते तो मार्ग कोल्हापुरातील पन्हाळ्यावरून पुढे गारगोटी, भुदरगड, रांगणा, कोकण, किनारपट्टी आणि पुढे कर्नाटक असा दक्षिणेला जातो। तर या मार्गावरती पहिल्यांदाच भटकंती मोहीम आयोजित करण्यात आली होती। गारगोटी शहरापासून ते आकुर्डी गावात मोठे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत। या स्तंभाला अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली। हा स्तंभ मराठेशाहीच्या इतिहासाची साक्ष देणारा ठरतोय। इथे आल्यानंतर प्रत्येक जण इथे नतमस्तक होतो आणि आपोआप तोंडातून छत्रपतींचा जय घोष निघतो। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय हो। छत्रपती श्री संभाजी महाराजांचा विजय हो। नमः पार्वती पतये भवानी शंकर हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आता हे फर्स्ट टाइम आलेलो आम्ही ट्रेकला, ह्या सागर कडवे यांनी घेऊन आलेले आहे। तर ह्या ट्रेकमधून आम्हाला निसर्गाच्या सानिध्यातून पहिल्यांदा जायला मिळत आहे। वेगवेगळे ठिकाणं बघायला मिळाली, शिवाजी महाराजांचा दक्षिण विजय मार्ग बघायला मिळाला। आता निघालेले हे डोंगरातून आता पुढे जाऊन बघायचं। आता उन्हाचा जरा त्रास व्हायला तरी सावली गर्द जाडीमुळं एवढा काय असा त्रास वाटत नाही। आता थोडं चाललं तरी दमल्यासारखं होते, त्यावेळेला कसं त्यांनी असं अंतर कापत असतील काय माहीत। आज आम्ही कोंडोशीचं रांजण आणि जोळा धोंडा हे 2 ट्रेक केले आणि हे आडवाटेवरचे ट्रेक आहेत, थोडे आज जंगलामध्ये आहेत। आणि एरवी आम्ही बाकीचे पन्हाळगड असेल किंवा असे जवळपासचे भुदरगड असेल हे ट्रेक करत असतो, तर त्याचबरोबर आज आम्हाला हे आडवाटेवरचे ट्रेक पण करायला मिळाले आणि खूप छान वाटलं। वेगळी ठिकाणं आहेत, पहिल्यांदा पाहिली। हा ट्रॅक आम्हाला आव्हानात्मक होता, कारण की हा ट्रॅक आम्ही कधीही बघितलेला नव्हता, ही ठिकाणी कधीही ऐकली नव्हती, त्यामुळे आम्हाला ह्या ट्रॅकला यायचं होतं। हा ट्रॅक हे केल्यानंतर खूप आम्हाला दमछाक झाली, आमची चढ उतार तसेच प्रत्येक गोष्टीची जाणीवसुद्धा आम्हाला झाली की बाबा कुठल्या ठिकाणी काय काय आहे, त्यामुळे हा ट्रॅक आम्हाला खूप आवडला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारा स्तंभ आणि त्याला अभिवादन केल्यानंतर मनात साठलेली स्फूर्ती घेऊन ही मोहीम पुढे मार्गस्थ झाली। छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले त्या मार्गावर असलेल्या अनेक गूढ आणि दुर्लक्षित ठिकाणांना या निमित्तानं भेट ही मोहीम पुढे रवाना झाली। या मोहिमेचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे जोगाद अंडा चाफेवाडी या गावातील सर्वात उंच डोंगरावरती हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी पोहोचल्यावरती सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं दर्शन होतं, तर कोकण किनारपट्टीची दृष्टिक्षेपात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रांगणा आणि भुदरगड या 2 किल्ल्यांचा काही भागही या ठिकाणाहून दिसतो। गाव परिसरातील कोंडोशी या गावात असलेलं हे जरा आडवाटेवरचं ठिकाण म्हणजे कोंडोशीचे रांजण। या भागात सांगितलेली आख्यायिका याप्रमाणे या रांजणात पूर्वीच्या काळी सोनं सापडायचं लोकांना, पण अशी एक प्रथा होती की सापडलेल्या सोन्यापासून त्यांची जी काही नड असेल, एखाद्या मुलीचं लग्न असेल, घर बांधणी असेल अथवा शेतीसाठी असेल, तर ते पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या मुदतीत ते सोनं पुन्हा आणून या रांजणामध्ये विसर्जित करायचं। हे बरेच वर्ष चालू होतं।
एके दिवशी एका गृहस्थानं या रांजणामधून मिळालेलं सोनं नेलं, पण ते परत पुन्हा आणून यामध्ये सोडलं नाही. तेव्हापासून या रांजणातून मिळणारा धनलाभ कायमचाच बंद झाला. पण आज देखील ती आख्यायिका अथवा दंतकथा म्हणा, ती या भागामध्ये आज देखील प्रचलित आहे व लोक आज देखील या रांजणामध्ये एखादी दैवी शक्ती अथवा काहीतरी नैसर्गिक चमत्कार असेल असं समजून आज देखील इथं येतात, मनोभावे इथं पूजा करतात, वंदन करतात व जातात. असं हे भुदरगड तालुक्यातील कडगाव शेजारचं कोंडोशी रांजण. छत्रपतींच्या काळामध्ये या ठिकाणी संदेश वहनाआधी हा जोघाड अँडा उभारल्याची माहिती अनेक जण सांगतात. मात्र त्याचे योग्य ते संशोधन न झाल्यानं हे ठिकाण दुर्लक्षित राहिलं. मात्र स्थानिक पुस्तकामध्ये मिळत असलेल्या माहितीमुळे या ठिकाणी जाण्याची उत्सुकता मोहिमेतील सगळ्यांना लागून राहिली होती. या ठिकाणी जाणं इतकं सहज शक्य नव्हतं. सुमारे 3.5 किलोमीटरचं अंतर पायी चालत या ठिकाणी पोहोचायला लागतं आणि त्यासाठी सुरुवात केल्यानंतर गर्द झाडीतून डोंगर उतारांवरून जावं लागतं आणि त्यामुळे छत्रपतींचे मावळे स्वराज्यासाठी किती कष्ट घेत होते याची प्रचिती येते. राज्याभिषेकानंतर राज्याच्या तिजोरीमध्ये झालेली तूट म्हणा किंवा जो काही खर्च भरून काढायचा होता त्यासाठी महाराजांना दक्षिण दिग्विजय हाच एकमेव पर्याय सुचला आणि त्या अनुषंगाने महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली. दक्षिणेमध्ये आपल्या राज्याचा राज्य विस्तार करणे, तेथील राजांशी वगैरे संधान बांधणे अशा हेतूनं ही दक्षिण दिग्विजय मोहीम आखण्यात आली होती आणि ती मोहीम महाराजांनी यशस्वी केली आणि यशस्वी करून पुन्हा ते महाराष्ट्रात परतले. असं म्हटलं जातं, अहत तंजावर ते तहत पेशावर अवघे राज्य छत्रपतींचे, त्याचीच प्रचिती म्हणजे दक्षिण दिग्विजयाची ही मोहीम आहे. तर आम्ही कोल्हापुरी हा ग्रुप जोगधोंडा या ठिकाणी पोहोचला. जोगधोंडा या ठिकाणी छत्रपतींचे मावळे दररोज जायचे आणि भुदरगड, रांगणा या 2 किल्ल्यांची खुशाली घेऊन यायचे. तर दोन्ही किल्ल्यांवरती एका विशिष्ट पद्धतीनं गवत पेटवलं जात असायचं. दोन्ही किल्ले सुरक्षित आहेत असं निरोपाची साक्ष देणारा हा जोगधोंडा होता आणि त्यामुळे तिथे जाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत असले तर या उत्सुकतेनं त्याचा त्रास जाणवत नव्हता. दरम्यान जोगधोंडा या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. जोगाधोंडाचा शोध घेत आता आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मात्र अद्यापही तो जोगाधोंडा आमच्या निदर्शनास येत नाही. नेमका तो कुठं आहे याचा आम्ही बराच शोध घेतला. मात्र हे गुड ठिकाण आहे आणि ते ही मोहीम आयोजित करणाऱ्या त्यांनाच फक्त माहिती आहे. आपण त्यांना विचारा, काय सांगाल? इथं आलो आम्ही सगळे, मात्र हे आमच्या दृष्टिक्षेपात अजूनही जोगाधोंडा येत नाही. सह्याद्रीतलं आडवाटेवरचं ठिकाणच म्हणावं लागेल. दृष्टिक्षेपात येत नाही कारण ते तशा प्रकारचं बनवलेलंच आहे. त्यासाठीच 2 गडांची सुरक्षितता महत्त्वाची होती आणि त्या सुरक्षिततेच्या संदेशवहनाचं काम हे ठिकाण करायचं. हे ठिकाण अशा ठिकाणी आहे की जिथं सहजासहजी गेल्यानंतर सामान्य व्यक्तीला ते दिसणं मुश्किलच आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो जोगाधोंडा हे ठिकाण नेमकं कुठं आहे व कोणत्या ठिकाणी आहे ते. आत्ता आपण मुख्य जोगाधोंड्याच्या समोर आलोय. समोर बघितलं तर एका दगडाला एखादं छोटंसं प्रवेशद्वार असं दिसेल. तुम्हाला लक्षात येईल की याच्या आतमध्ये 4 ते 3 माणसं आरामात मुक्काम करू शकतात व राहू शकतात. आपण आईस पैस इथं बसू शकतो. 3 माणसं आरामात इथं मुक्काम करू शकतात. सध्या काही स्थानिक लोकांनी इथं एका दगडाला शेंदूर फासून याला मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलाय, पण हे मंदिर नाही आहे, तर शिवकाळामध्ये संदेशवहनाचं काम करणारा जोगाधोंडा नावाचं एक ठिकाण आहे. जोगाधोंडा, आता जोगा नाव कशामुळे पडलं याचे संदर्भ नक्की माहीत नाहीत, पण धोंडा म्हणजे दगड आणि त्या दगडामध्ये इथं पहाऱ्यासाठी बसलेल्या माणसांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ही जागा केलेली आहे खोलीसारखी. आपण आत बघितलं तर लक्षात येईल की इथं भर उन्हामध्ये सुद्धा अतिशय थंड असा गारवा जाणवतोय. 3 लोक आरामात इथं राहू शकतात. असं हे आडवाटेवरचं भुदरगड तालुक्यातलं जोगाधोंडा ठिकाण. नेमकं हे कशासाठी बनवलं गेलं असं वाटतंय? पूर्वीच्या काळी गड किल्ल्यांची सुरक्षितता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता आणि जसं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं जगातलं सर्वोत्तम गुप्तहेर खातं होतं, तसंच त्या गुप्तहेर खात्यानं भुदरगडमधलं हे असं ठिकाण निवडलं होतं ज्याच्या एका बाजूला भुदरगडची रांग दिसते तर दुसऱ्या बाजूला रांगणे किल्ल्याची रांग दिसते. त्या काळामध्ये समजा गड संकटात सापडला अथवा गडावर आक्रमण झालं तर गडावर असलेली मोठं गंजीचं जे झुंड असायचं ते पेटवलं जायचं आणि त्यामुळं इथं उभ्या असलेल्या व्यक्तीला समजलं जायचं की काही कारणास्तव गड धोक्यात आहे. त्यामुळं इथून ते संदेशवहनाचं काम पुढच्या गडाकडे पाठवलं जायचं, ज्यामुळे त्या गडाची सुरक्षितता अतिशय मजबूत केली जायची.
शत्रू तो गड भुदरगड जिंकल्यानंतर पुन्हा पुढे रांगण्याकडे जाणार हे निश्चितच. त्याच्या अगोदरच जोगादोंड्यावरून मेसेज तिथं जायचा आणि तिथली सुरक्षितता मजबूत केली जायची. सेम रांगण्याच्या बाबतीत रांगण्यावरती जर गंजी पेटली दिसली तर भुदरगडला मेसेज जायचा. तर संदेश वहनाचं काम सोपं जावं या दृष्टीनं जोगादोंडा या ठिकाणाला महत्त्व आहे. याचे संदर्भ अजून सापडत नाहीत, पण नक्कीच इतिहास अभ्यासकांनी याचे संदर्भ शोधावेत. या ठिकाणाविषयी अजून बरीच माहिती येण्याची शक्यता आहे. नक्कीच हे ठिकाण तसं दुर्लक्षित आहे आणि हे ठिकाण नेमक्या कशा पद्धतीनं आहे आणि नेमकं हा कशासाठी सगळा दगडाचा वापर केला जात होता याचं नेमकी माहिती आहे ती इतिहास संशोधकांनी शोधून काढावी आणि हा नवा इतिहास आहे तो नव्या पिढीसमोर आणावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती या ठिकाणी आता शिवप्रेमी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी देखील ट्रेकला जाणाऱ्या या संपूर्ण ग्रुप सोबत हा मार्ग ढुंडाळून काढला फक्त आमच्या जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांसाठी. जोगादोंडा हे ठिकाण अद्यापही दुर्लक्षित राहिले. तसंच याच परिसरामध्ये असलेले गूढ ठिकाण म्हणजे कोंढाशीचं रांजण. या रांजणाची कथा मोठी रंजक कथा आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार ऐकण्यात येतं की त्या काळात चोख व्यवहाराची साक्ष म्हणून रांजण आहे. माणसाला गरजेसाठी सोन्याच्या रूपानं मदत हे रांजण करायचं. कडगावापासून पुढे गेल्यानंतर कोंढाशी धरणाच्या आतील जंगलामध्ये सतत 12ही महिने वाहणारे पाणी आणि दगडाला आलेला नैसर्गिक गोलाकार उभे या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विशेषतः सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये अशी अनेक पद्धतीची ठिकाणं जी आहेत ती ठिकाणं अद्यापही आपल्याला माहीत नाहीत. मात्र ही ठिकाणं जर तुम्हाला पाहायची असतील तर खरोखर एखाद्या पर्यटन स्थळाला जाण्यापेक्षा आपली जी सुट्टी आहे ते अशा ठिकाणी भेट देण्यासाठी खर्च केली तर नवीन ठिकाणे आहेत ती तुम्हाला माहिती पडतील आणि त्यासाठी मात्र तुम्हाला घराच्या बाहेर पडावे लागेल हे मात्र निश्चित. तर शिवचरित्रामधली ही सर्वात अशी महत्त्वाची मोहीम आहे आणि या मोहिमेचे साक्षीदार आमचे प्रेक्षक व्हावे यासाठीच आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला. बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मराठी शाहीची रहस्य कथा आपण यावेळेला पाहतोय जय महाराष्ट्रावरती. पुण्याची मुख्य ओळख आणि पेशवेकालीन असलेला शनिवार वाडा आज 287 वर्षांचा झालाय. आज शनिवार वाड्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. नगारावादन, रांगोळीचे सडे आणि फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आलेली होती. तर सकाळपासूनच पुणेकर आणि पर्यटकांनी शनिवार वाड्याजवळ गर्दी केली. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मराठ्यांच्या इतिहासामध्ये महत्त्वाची मानली जाणारी एक वास्तू म्हणजे शनिवार वाडा. इथे महापराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेल्या. तसंच राजकारणाचे धडेही गिरवण्यात आले. थोरले बाजीराव पेशवे यांनी या वाड्याची स्थापना केली. एकेकाळी दिल्लीची सत्ता या शनिवार वाड्यातून चालत असे. एकदाही पराभव न पत्करलेल्या थोरले बाजीराव पेशव्यांचं इथे दीर्घकाळ वास्तव्य होतं. या वाड्याच्या मैदानातून जे वीर निघाले त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी सिंधू नदी ओलांडली आणि अटकेवरती सुद्धा भगवे झेंडे लावले होते. शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं पेशावर पासून तंजावरपर्यंत एक हिंदवी साम्राज्य निर्माण व्हावं ते साम्राज्य या ठिकाणून निर्माण झालेलं होतं. 20 वर्ष या वास्तूंनी मुघल सम्राट कोण असावा या शनिवार वाड्यातनं ठरत होतं. दिल्लीतनं कर जो यायचा तो शनिवार वाड्यात यायचा. पूर्वी दिल्लीला कर द्यावा लागायचा, तो कर शनिवार वाडा वसूल करत होता. ही सर्वात मोठी बाब आहे. शनिवार वाड्याच्या पायाभरणीचं काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झालं. तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांत करण्यात आली होती. 1732 नंतरही या वाड्यामध्ये वारंवार नवीन बांधकामं आणि बदल होत राहिले. बुरुजाच्या दरवाजांचं काम व्हायला 1760 हे वर्ष उजाडलं. 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी इथे सापडतात.
तर 17 नोव्हेंबर 1817ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागलं. त्यानंतर इथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यामध्ये तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थानं होती. 1828 मध्ये वाड्याला मोठी आग लागली आणि आगीमध्ये बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल 90 वर्षांनी वाड्याची दुरावस्था संपण्याचा योग आला. 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला आणि वाड्याचं उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यामध्ये कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत उत्खननासाठी पाडण्यात आली होती. शनिवार वाड्याच्या पराक्रमाचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे. बाजीराव पेशव्यांसारखे जे अजिंक्य असे सेनापती ज्यांच्या तुम्ही जर सगळ्या त्यांच्या लढाया वाचल्यात, पालखेडची लढाई, तर त्याच्यामध्ये इतकं शिकायला मिळतं आमच्यासारख्या सैनिकी लोकांना. त्यामुळे मला वाटतं एक अभिमानास्पद अशी एक आपली जो इतिहास घडून आला तो पुढे अजून चालत राहावा, पुढच्या पिढीला अजून त्यातलं कळावं, हा याचा उद्देश आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला हा शनिवार वाडा नेहमीच इतिहासाचा साक्षीदार ठरलाय. देश विदेशातून पर्यटक या वाड्याला आवर्जून भेट देतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 22 जानेवारी या 3 दिवशी पर्यटकांना वाडा संपूर्ण पाहण्याचं भाग्य लाभतं. अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र, पुणे. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा